मी बाहेर व्हरांड्यात झोपलेलो होतो आणि खूप थंडी जाणवत होती. माझी काकू मला पाहून म्हणाली, बाहेर खूप थंडी आहे, तू इथे झोपू नकोस. प्रीतीच्या खोलीत जा आणि तिच्यासोबत झोप. आमच्या घरात फक्त 2च खोली होत्या. काकूची गोष्ट ऐकून मला खूप आनंद झाला, तो शब्दांत सांगता येणार नाही. मी काकूचे ऐकून प्रीतीच्या खोलीत गेलो आणि तिच्या बाजूला झोपलो. प्रीती आधीच झोपलेली होती आणि मी तिच्या शेजारी पडलो. अर्ध्या रात्री मी प्रीतीच्या चादरीवर हळूहळू हात फिरवायला सुरुवात केली. प्रीती जागी होती, पण तिने काहीही म्हटले नाही. हळूहळू मला जाणवले की प्रीतीला देखील काहीतरी हवे आहे. बस, मग काय, त्या क्षणी काकूची धाकटी बहीण खूप सुंदर होती, पण मला तिला सुंदर म्हणताना लाज वाटत होती. कारण मला भीती होती की मी जर तिला तसे म्हटले तर कदाचित ती काकूला सांगू शकेल. आजपर्यंत मी काकूच्या बहिणीशी अशा प्रकारच्या गोष्टी कधी बोललो नव्हतो. आमचे जॉईंट कुटुंब होते. माझे वडील आणि काकाजी शेतीचे काम करत आणि ते जास्त वेळ शेतातच असत. माझी आई आणि काकू घरात राहायच्या. माझ्या काकूचा एक मुलगा होता, वय साधारणपणे 6 वर्षे. काकूला 2 बहिणी होत्या. काकूचं वय 28 वर्ष होतं आणि तिच्या धाकट्या बहिणीचं वय साधारणपणे 22 ते 24 वर्ष होतं. काकूच्या धाकट्या बहिणीला मी काका यांच्या लग्नाच्या दिवशीच पहिल्यांदा पाहिलं होतं आणि त्याच दिवशी मी तिच्यावर मनापासून भाळलो होतो. संध्याकाळी आम्ही जेवण करत होतो, तेव्हा काकूने सांगितलं की बलजीतचा वाढदिवस आहे आणि त्याच्या मावशीला इथे यायचं आहे, ती त्याला घेऊन येईल असं काकू म्हणाली. हे ऐकताच माझ्या मनात लग्नासारख्या भावना निर्माण झाल्या. मी उत्सुकतेने काकूला विचारलं, काकू, तुमच्या घरच्यांनाही यायचं आहे का? काकू म्हणाली, नाही, त्यांना नाही यायचं. पप्पांची तब्येत ठीक नाही, त्यामुळे मम्मी त्यांना सोडून येऊ शकत नाहीत. पण माझ्या धाकट्या बहिणीने ठरवलं आहे की ती नक्की येणार. ती म्हणाली, माझ्या एकुलत्या भाच्याचा वाढदिवस आहे. मी नक्की येईन. जेव्हा ती बसस्टँडवर येईल तेव्हा तू तिला घेऊन ये. मी तिच्याकडे तुझा नंबर दिला आहे. ती बसस्टँडवरून तुला फोन करेल. हे ऐकून मला किती आनंद झाला, हे सांगता येणार नाही. मी पटकन जेवण पूर्ण केलं आणि माझ्या खोलीत जाऊन माझ्या सुंदर पॅन्ट, शर्टचं सेट बाहेर काढलं. मी ती व्यवस्थित प्रेस करायला लागलो. कारण आज मी काकूच्या बहिणीला माझ्या दिशेने आकर्षित करायचं ठरवलं होतं. मी तिला खूप दिवसांपासून आवडत होतो, पण ती मला आवडते की नाही, हे मला ठाऊक नव्हतं. मी कधी तिच्याशी याविषयी बोललो नव्हतो कारण माझ्यात एवढी हिंमत नव्हती की मी त्यांच्याशी हे विचारू शकेन. मी खूप आतुरतेने त्यांच्या फोनची वाट पाहत होतो. मला असं वाटत होतं की त्यांनी लवकरच मला फोन करावा आणि मी धावत त्यांच्या जवळ जाऊन त्यांना मिठी मारावी. पण मिठी मारणं हे फक्त माझ्या स्वप्नांमध्येच शक्य होतं. प्रत्यक्षात असं काही करणं माझ्यासाठी अशक्य होत. खरं तर मी पटकन माझे कपडे प्रेस केले आणि अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलो. नेहमीप्रमाणे मी माझा फोन बाथरूमच्या बाहेर ठेवत असे. पण आज माझं मन त्याच्याकडे एवढं झोकलेलं होतं की मी फोन बाथरूममध्येच घेऊन गेलो. कारण मला भीती वाटत होती, जर त्यांनी मला फोन केला आणि माझा फोन जवळ नसेल, तर त्या रागावतील आणि काकूला सांगतील. या भीतीपोटी मी फोन बाथरूममध्येच ठेवलो. मी लवकर अंघोळ करून बाहेर आलो आणि छान कपडे घालून तयार झालो. आज मी एक महागडा परफ्यूम लावला होता, जो मी आजपर्यंत कधीही वापरला नव्हता. माझ्या वाढदिवसाला मित्रांनी तो परफ्यूम मला भेट दिला होता आणि आज मी तो खास काकूच्या बहिणीच्या येण्याच्या आनंदात लावला. परफ्यूमपेक्षा काकूची बहीणच माझ्यासाठी जास्त स्पेशल होती. मी तिला खूप दिवसांपासून मिस करत होतो, पण कधी तिच्याशी बोलण्याचा योग आला नव्हता. आज मात्र तिच्याशी भरपूर गप्पा मारायची संधी मिळणार होती. मी पूर्णपणे तयार झालो होतो आणि तेव्हाच मला एका नवीन नंबरवरून फोन आला. मला लगेच समजलं की हा नंबर कुणाचा असू शकतो. कारण काकूच्या बहिणीशिवाय मला इतर कोणी फोन करणार नव्हतं. मी पटकन फोन उचलला. जसेच मी हॅलो म्हटलं, तशी पलीकडून गोडशी आवाज आला. हो, तो खरंच काकूची बहीणच होती. ती म्हणाली, तुम्ही समीर बोलताय का? मी म्हणालो, हो, मीच बोलतोय. ती म्हणाली, मी बसस्टँडवर पोहोचले आहे, तुम्ही मला घेऊन या. हे ऐकताच माझं मन वेगळंच होतं. मी म्हणालो, तुम्ही थोडा वेळ थांबा, मी लगेच येतो. ती म्हणाली, ठीक आहे आणि फोन ठेवला. मी आधीच परफ्यूम लावलं होतं. पण पुन्हा एकदा परफ्यूम स्प्रे केला आणि निघालो. पटकन चावी घेतली आणि आनंदाने काकूच्या बहिणीला घेण्यासाठी रवाना झालो. मी खूप उत्सुक होतो, कारण आज बऱ्याच काळानंतर त्यांना पाहायचं होतं.
काकूच्या लग्नानंतर मी हॉस्टेलसाठी दुसऱ्या शहरात गेला होतो आणि तिथून अनेक वर्षांनी परतलो होतो. त्यामुळे तिच्यासोबत माझी भेट झाली नव्हती आणि आम्ही एकमेकांचे नंबरसुद्धा घेतले नव्हते, त्यामुळे फोनवर बोलणंही झालं नव्हतं. आज मात्र मला ती भेटणार होती, त्यामुळे माझ्या आनंदाला पारावार नव्हता. बसस्टँड फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर होतं. मी उत्साहाने बाईक वेगाने चालवत तिच्याकडे निघालो. मी बसस्टँडवर त्यांना घेण्यासाठी गेलो. जसेच मी तिथे पोहोचलो, काकूची बहीण पाहून माझे होश उडाले. ती इतकी सुंदर दिसत होती की ते शब्दांत सांगणं कठीण आहे. तिने नुकतीच कटिंग करून घेतली होती, ज्यामुळे ती आणखीनच आकर्षक वाटत होती. लाल रंगाचा ड्रेस घातलेला होता, ज्यात ती प्रचंड सुंदर दिसत होती. त्या दिवशी तिने अक्षरशः माझं मन मोहून टाकलं होतं. मी पटकन तिच्या जवळ गेलो, पण तिच्याकडे पाहून मी स्तब्ध झालो. ती दुधासारखी गोरी होती आणि मी इतकी सुंदर मुलगी कधीच पाहिली नव्हती. मी तिच्या जवळ जाऊन तिचं बॅग उचललं आणि तिला बाईकवर बसायला सांगितलं. तिचं सामान मी पुढे ठेवलं आणि स्वतः थोडं मागे बसलो. तीही माझ्या मागे बसली. मी मुद्दामच बाईक चालवताना वारंवार ब्रेक मारत होतो, जेणेकरून ती माझ्या जवळ येईल. कारण मी तिला स्वतःहून स्पर्श करू शकत नव्हतो. पण या खोडकरपणामुळे ती मला स्वतःहून स्पर्श करेल असं वाटलं. बाईकच्या आरशातून मी तिला पाहत होतो. कदाचित तिनेही हे लक्षात घेतलं होतं. जेव्हा मी तिला बसस्टँडवरून घ्यायला निघालो, तेव्हा मी बाईक खूप वेगात चालवत होतो. पण आता ती माझ्या मागे बसल्यावर मी बाईक इतकी हळू चालवत होतो की कोणीही चालत आलं असतं, तर माझ्यापेक्षा आधी पोहोचलं असतं. तिनेही हे जाणवलं असावं, कारण ती मंदस्मित करत होती. शेवटी तिने मला म्हणलं, यापेक्षा तर मी चालत गेले असते. मी मजेत म्हणालो, मी पहिल्यांदाच बाईक चालवतोय, त्यामुळे थोडं घाबरत आहे. ती म्हणाली, तुमच्यापेक्षा जास्त वेगात तर मी चालवू शकते. मी म्हटलं, मग मला पण शिकव ना. माझं हे ऐकून ती हसू लागली आणि म्हणाली, जर तुला माझ्यासारखी वेगात ड्रायव्हिंग शिकायची असेल तर लोकांचे अपघातच करशील. तिचं हे बोलणं ऐकून माझं हसणं थांबत नव्हतं आणि तीही खळखळून हसत होती. हसताना ती काहीतरी जास्तच सुंदर दिसत होती. मी म्हटलं, तुझं स्मित खूप सुंदर आहे. माझं हे ऐकून ती लाजली आणि आम्ही अशाच गप्पा मारत मारत घरी पोहोचलो. काकू तिच्या बहिणीला पाहून खूप आनंदी झाली. आनंदाने त्या दोघी एकमेकींना मिठी मारू लागल्या. राहुलही त्याच्या मावशीला पाहून खूप आनंदी झाला होता. दुसऱ्या दिवशी चाच्यांच्या मुलाचा वाढदिवस होता. घरात तयारीचं वातावरण होतं, कारण आम्ही घरातच एक छोटीशी पार्टी ठेवली होती. नातेवाईकांना बोलावलं नव्हतं, पण गावातील सर्व लोकांना आमंत्रित केलं होतं. रात्री पार्टी सुरू झाली. वाढदिवसासाठी मी बलजीतसाठी कपडे आणले होते. मला वाटत होतं की राहुलची मावशी आधी तयार व्हावी, म्हणजे मी तिच्यासोबत मॅचिंग कपडे घालू शकेन. कदाचित अशा भावना मुलींना येत असतील, पण मला तेव्हा तसंच वाटत होतं. अनोखी भावना होती. रात्रीच्या पार्टीत काकूच्या बहिणीने निळ्या रंगाचा सूट घातलेला होता आणि त्यात ती कमालीची सुंदर दिसत होती. जेव्हा मला समजलं की तिने निळ्या रंगाचा सूट घातला आहे, तेव्हा मीही लगेच निळ्या रंगाची शर्ट खरेदी केली. सर्वांच्या समोर मी हे दाखवत होतो की मला काहीच माहीत नव्हतं की काकूच्या बहिणीनेही निळा रंग निवडला आहे. पण खरं तर मी जाणीवपूर्वक तसंच केलं होतं. सर्वांनी ही गोष्ट फारशी गंभीरपणे घेतली नाही, कारण सगळे पार्टीमध्ये व्यस्त होते. पण काकूच्या बहिणीने मात्र हे काहीसं गंभीरतेने घेतलं. पार्टीचं अरेंजमेंट खूप चांगलं केलं गेलं होतं. रात्री 12 वाजता पार्टी संपली. जेवण झाल्यावर सगळेजण आपापल्या घरी निघून गेले. रात्रीच्या वेळी चाच्यांचा मुलगा बलजीत माझ्यासोबत झोपायचा आग्रह करत होता, कारण तो सुरुवातीपासूनच माझ्यासोबत झोपत असे आणि त्याला त्याची सवय लागली होती. माझा स्वभावही त्याच्याबद्दल खूप प्रेमळ होता, पण आज त्याने हट्ट धरला की तो आपल्या मावशी सोबत झोपेल. मी काकूला सांगितलं, काकू काही हरकत नाही, त्याला त्याच्या मावशी सोबतच झोपू द्या. मी बाहेर वरांड्यात झोपतो, त्यामुळे बलजीत त्याच्या मावशी सोबत माझ्या खोलीत, माझ्या बिछाण्यावर झोपला आणि मी बाहेर वरांड्यात जाऊन झोपलो. वरांड्यात अंग झाकून झोपलो, पण बाहेर खूपच थंडी होती. तरीही मी ठरवलं की त्यांना डिस्टर्ब करू नये. ते आरामात झोपावेत आणि तसेही थोड्या वेळाने सकाळ होणार होती. मी फोन बंद करून झोपायची तयारी करत होतो. तेव्हाच काकू माझ्या जवळ आली आणि म्हणाली, बाहेर खूप थंडी आहे. मी तुला अशा थंडीत बाहेर झोपू देणार नाही. तू एक काम कर, आत जाऊन झोप.
हे ऐकून माझ्या चेहऱ्यावर आनंद चमकून गेला, पण मी काकूसमोर तो दिसू दिला नाही. मी म्हणालो, काकू, नाही, असं केल्याने चांगलं वाटत नाही. काकू म्हणाली, असं काही नाही. तुला सांगतेय ना, आज जाऊन झोप. तेव्हाच काकूने माझा हात धरला आणि मला आत नेलं. मी पाहिलं की राहुल त्याच्या मावशीसोबत झोपला होता. काकूने आपल्या बहिणीला उठवलं आणि म्हणाली, राहुलला थोडं साईडला करून झोप. त्याला मध्ये घेऊन झोप. मी बघत होतो की काकूची बहीण माझ्याकडे पाहत होती आणि तिच्या डोळ्यांमध्ये ती राहुलकडे पाहून प्रेमळ भाव होता. मी बिछान्याच्या कोपऱ्यात जाऊन झोपलो. आम्ही सगळे बिछान्यावर होतो, पण आमच्यात फारशी जागा नव्हती, कारण राहुल बिछान्याच्या एका टोकाला झोपला होता, प्रीती मध्ये झोपली होती आणि शेवटी मी. मी लाईट बंद केली आणि पुन्हा बेडवर जाऊन झोपलो. मी प्रीतीच्या समोर झोपायचं नाटक करत होतो, पण प्रीतीसोबत बेडवर झोपून मला कशी झोप येणार? माझं मन शरारत करण्याचा विचार करत होतं, पण मी वाट पाहत होतो की सुरुवात प्रीतीने करावी. कदाचित वर कोणीतरी माझं ऐकत होतं. थोड्या वेळाने मला असं वाटलं की कोणीतरी माझ्या पायांच्या बोटांना स्पर्श करत आहे. मला लगेच समजलं की हा पाय कुणाचा आहे, कारण राहुल तर बाजूला झोपला होता आणि मध्ये प्रीती होती. जसजशी प्रीतीने माझ्याशी अशी हालचाल केली, तसतशी माझ्या शरीरात हलचल होऊ लागली. आधीच मी जागा होतो, त्यामुळे ही हलचल पटकन जाणवली. मी पाहिलं की कोणीतरी वारंवार माझ्या पायांच्या बोटांना स्पर्श करत होतं. मला ते खूप आवडलं. त्या क्षणी माझ्या शरीरात जणू आग लागल्यासारखं वाटत होतं. मी मुद्दाम झोपण्याचं नाटक करत राहिलो. मग, माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवू न शकल्यामुळे मी पटकन माझा हात प्रीतीच्या चादरीवर ठेवलो. मी माझा हात अशा पद्धतीने ठेवला की तिला वाटावं की मी झोपेतच हे करत आहे. ज्या पद्धतीने ती वारंवार माझ्या पायांना स्पर्श करत होती, त्यावरून मला हे कळलं की ती अजून झोपलेली नाही, तर जागी आहे. हळूहळू मी तिचा हात कुठे आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि लवकरच मला तिचा हात सापडला. मी माझ्या हाताने तिच्या हाताला हलकेच फिरवायला सुरुवात केली कारण पहिली हालचाल तिच्याकडून व्हावी, असं मला वाटत होतं. ज्या गोष्टींचा विचार मी करत होतो, त्या माझ्यासोबत घडत होत्या, पण मला खूप आश्चर्य वाटलं तेव्हा, जेव्हा तिने पलटून मला मिठी मारली. जशी तिने मला मिठी मारली, तशी माझ्या शरीरात जणू विजेसारखा झटका बसल्यासारखं वाटलं. त्या क्षणी माझ्या भावना कशा काबूत ठेवल्या, हे सांगणं कठीण आहे. पण शेवटी मीही एक मुलगा होतो, त्यामुळे मला स्वतःला नियंत्रणात ठेवावं लागलं. कदाचित आता तीही तिच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि तिने अशी हालचाल केली की ज्यामुळे मीही माझं भान हरवून बसलो. त्यानंतर प्रीतीनं मला तो आनंद दिला, ज्याची मी खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. मला खूप समाधान वाटत होतं आणि प्रीतीलाही खूप आनंद झाला होता. आम्ही संपूर्ण रात्र एकमेकांसोबत झोपून काढली. दुसऱ्या दिवशी तिला तिच्या घरी परत जायचं होतं, पण माझं मन नव्हतं की ती परत जावी. म्हणून मी आग्रह केला आणि तिला आणखी एक आठवडा थांबवलं. त्या आठवड्यात आम्ही खूप मजा केली. एक आठवड्यानंतर ती तिच्या घरी परत गेली. पण तो आठवडा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला. त्या आठवड्यात तिने मला खूप आनंद दिला, जो मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. मला नोकरी लागली त्या दिवशी मी खूप आनंदी होतो कारण मी माझ्या काकूंच्या बहिणीसोबत लग्न करण्याबाबत विचार करत होतो. एके दिवशी मी माझ्या काकूंना सांगितलं, काकू, मला तुमच्या बहिणीवर खूप प्रेम आहे आणि तिच्याशी लग्न करायचं आहे. माझ्या काकूंना यावर काहीच आक्षेप नव्हता कारण मला चांगली नोकरी लागली होती आणि माझा पगारही खूप चांगला होता. काकूंनी त्यांच्या घरीही याबाबत बोललं आणि त्यांनीही होकार दिला. आता एका महिन्यानंतर आमचं लग्न आहे आणि आम्ही दोघंही खूप आनंदी आहोत. आम्ही आमच्या आयुष्याचा आनंद घेत आहोत. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला ही कथा आवडली असेल.